आमच्या समोर पळणारा ससा जणू आम्हाला खोल दरीत ढकलण्याचा प्रयत्न करत होता. ड्रायव्हरने जोरात ब्रेक लावला, स्टेअरिंगवर हात घट्ट धरला. मी ड्रायव्हरच्या सीटवर बसून प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मागच्या मित्रांचा घाबरलेला आवाज ऐकून मी स्वतःच घाबरलो. मला पण सुचत नव्हते काय करावे. मला वाटत होते पुन्हा परत जावे की काय, पण आम्ही तसेच पुढे गेलो. मित्रांनो, आज जे मी सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पण अंगावर काटा येईल. आम्ही कंपनीच्या कामानिमित्त खेडेगावात जाण्यासाठी निघालो होतो. आम्ही तिघे आणि एक ड्रायव्हर असे 4 जण. मी ड्रायव्हरच्या शेजारी सीटवर बसलो होतो. गाडीमध्ये एकूण आम्ही 4 लोक होतो. रात्री खूप अंधार होता. घनदाट धुके पसरलेले होते आणि घाटात वातावरण गडद थरारक होतं. रस्ता ओलसर, खडबडीत आणि पावसाच्या हलक्या थेंबांमुळे अधिकच घातक वाटत होता. झाडांच्या फांद्या एकमेकांना आपटत होत्या. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे बाहेरून आवाज काही येत नव्हता, पण असे जाणवत होते की जणू जंगलातून कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत आहे. थोड्या अंतरावर आमच्या गाडीच्या समोर अचानक एक ससा दिसला. उंच, पांढरट, विचित्र. सुरुवातीला आम्हाला वाटले हा फक्त ससा आहे, पण जवळ येताना त्याचे डोळे लाल दिसत होते. तो उभा राहिला नाही, उलट सतत आमच्या गाडीच्या समोर पळत राहिला. आमच्या गाडीच्या वेगाने तो पळत राहिला. अधूनमधून असे वाटत होते अपघात घडणार की काय. ड्रायव्हर गाडीची स्टेअरिंग पकडून सावध होता. ड्रायव्हरच्या शेजारी सीटवर बसून हे दृश्य पाहत होतो. मागच्या मित्रांनी माझ्या खांद्यावर हात ठेवले तेव्हा मला जाणवले त्यांचे हात थरथरत होते. ससा प्रत्येक वळणावर तो आमच्या समोर रस्त्यावर पळत राहिला. डोळे लाल, अधूनमधून त्याचा आकार पण वाढायचा, कधी लहान तर कधी मोठा. ड्रायव्हर त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तो सारखा गाडी पुढे येत होता. रस्ता वळणदार, झाडाच्या सावलीतले गडद धुके, पावसाचे हलके थेंब, हे सर्व वातावरण अजून भयानक वाटत होतं. गाडीचा वेग वाढवला तरी ससा त्याच वेगाने आमच्या समोर रस्त्यावर पळत राहिला. तो गाडीचा वेग वाढू देत नव्हता, सारखा पुढे यायचा. हॉर्न वाजून काही फायदा झाला नाही. रात्रीचा सततचा थरार आता शिगेला पोहोचला, जेव्हा अचानक एका वळणावर गाडी घसरली. आमच्या समोर पळणारा ससा जणू आम्हाला खोलदरीत ढकलण्याचा प्रयत्न करत होता. ड्रायव्हरने जोरात ब्रेक लावला, स्टेअरिंगवर हात घट्ट धरला. मी ड्रायव्हरच्या सीटवर बसून प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मागच्या मित्रांचा घाबरलेला आवाज ऐकून मी जास्तच घाबरलो. मला पण सुचत नव्हते काय करावे. मला वाटत होते पुन्हा परत जावे की काय, पण आम्ही तसेच पुढे गेलो. ससा अचानक जवळ आला. त्याचे लाल डोळे चमकत होते. झाडांच्या सावलीतून त्याचे शरीर अकराळ विकराळ दिसत होते. आम्ही गाडीच्या बाहेर उतरलो नाही. आम्हाला वाटले आता सर्व संपले. ड्रायव्हरने डोळे मिटले. आम्ही जोरात पकडून बसलो होतो. हृदय धडधडत होतं. त्या क्षणाला मला जाणवलं की आता शेवट आहे. आता काही पर्याय नाही, अंत जवळ आला आहे. काही क्षणानंतर गाडी जवळजवळ खोलदरीत जाणार होती, पण ड्रायव्हरने आपले प्राण पणाला लावले व ती गाडी सावरली आणि मेन रोडवर घेतली. आम्ही थोड्या वेळासाठी शांत बसलो, पण हळूहळू हृदयाची धडधड आणि थराराची भीती कायम होती. मागच्या मित्रांनी डोळे मिटून घेतले होते. मागच्या मित्रांनी डोळे मोठे केलेले पाहून मीही श्वास घेतला. प्रत्येक क्षण गडद धुके आणि अंधारामुळे भूत जिवंत वाटत होतं. थोड्या वेळाने आम्हाला स्पष्ट झाले, तो ससा नव्हता, तो खरा भूत होता. त्यांची उंच पांढरट आकृती, लाल डोळे आणि विचित्र हसरा चेहरा हळूहळू स्पष्ट झाले. रात्रभरचा सततचा थरार, भीती आणि गडद वातावरण हे सर्व त्या भूतामुळे होते. ड्रायव्हरने गाडी हळूहळू घाटातून खाली नेली आणि आम्ही सर्वजण एकच शब्द बोललो, वाचलो रे. काळ आला होता, पण वाचलो. पण त्या घटनेची आठवण आम्हाला कायम लक्षात राहिली. त्या रात्री नंतर शक्यतो रात्रीचा प्रवास शक्यतो टाळतो, कारण की तो अनुभव खूप भयानक होता.
मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया अशाच एक नवीन भयानक अनुभवासोबत.